यानंतरची बातमी अशी आहे की कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद थांबताना दिसत नाहीये। दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। अशातच संग्राम बापू भंडारे यांचा नवा व्हिडिओ समोर आलाय। व्हिडिओच्या माध्यमातून भंडारेंनी पुन्हा बाळासाहेब थोरातांना धारेवर धरत इशारा दिलाय। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला म्हणून याची त्यांना सांगू इच्छितो, दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू। हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय। बाळासाहेबजी थोरात, तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे, फोडून टाका माझी गाडी। कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद आणखी चिघळलाय। कारण थोरातांच्या मोर्चानंतर आता संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या व्हिडिओत भंडारेंनी थोरातांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केलंय। थोरातांचा कार्यकर्ता आपल्याला धमकी देत असल्याचा आरोप भंडारेंनी केलाय। जर कुणाला आळंदीकर, कुठलाही महाराज आळंदीकर असं लावत असेल तर त्याची गाडी अडवायची, फोडायची। या धमकीनंतर संग्राम बापू भंडारे आक्रमक झाले। थोरातांच्या कार्यकर्त्याच्या या व्हिडिओनंतर भंडारेंनी थोरातांना पुन्हा इशारा दिलाय। महाराज लोकांच्या गाड्या फोडून टाकायच्या असं बोलायला लागलेत तुमचे समर्थक। बाळासाहेबजी थोरात, तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे, फोडून टाका माझी गाडी। पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात, मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भंडारे व्हावं लागेल। जय श्रीराम। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात नेमकी कुठून झाली तेही पाहूयात। संगमनेरच्या घुलेवाडीत 16 ऑगस्ट रोजी भंडारे यांचा कार्यक्रम झाला। यात थोरातांच्या कार्यकर्त्यानं हल्ला केल्याचा आरोप भंडारेंनी केला। नथुराम गोडसे आणि लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं भंडारेंनी थोरातांना धमकी दिली। त्यानंतर थोरातांच्या समर्थकांनी संगमनेरमध्ये रॅली काढत भंडारेंना प्रत्युत्तर दिलं। बाळासाहेब थोरातांनी पुरावे सादर करत भंडारे नाटकं करत असल्याचा आरोप केला। मी नथुरामजी गोडसेंचं नाव का घेतलं? संगमनेर मधील घुलेवाडी गावात चालू धर्मकीर्तनामध्ये माझ्यावर हल्ला झाला। मी आता शांततेनं पहा, खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे आहेत। तुम्हाला खरं कळणार आहे आता काय झालं, महाराष्ट्राला खरं कळणार आहे। आणि हे कोण आहे ना, यांना महाराज मी काय म्हणणार नाहीये। हा कोण भंडारे, हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय, कोणाचं तरी हत्यार कसं तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचा नुकसान करायचंय। हे फक्त तालुक्याचं नाही, लक्षात ठेवा, हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा। इथं सुरुवात इथे येईल। भंडारे आणि थोरात यांच्यातील या वाकयुद्धामुळे चांगलंच राजकारण तापलंय। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांनी भंडारेंची तुलना माफियांसोबत करत वादात उडी घेतलीय। अध्यात्माचा विषय आहे। काही लोक अध्यात्मामध्ये काही गुंड आणि माफिया शिरलेले आहेत। बरं, काही महाराष्ट्राची परंपरा नाही। जो प्रकार बाळासाहेब थोरांच्या बाबतीत घडलाय त्याचा धिक्कार करावा थोडा। याचा धिक्कार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। याचा सोडून द्यावं, कोण हे गुंड माफिया अध्यात्मात शिरतात त्यांची भाषा करतात, काय त्याचे प्रश्न विचारतात। भंडारेंच्या या इशाऱ्यानंतर बाळासाहेब थोरातांचे समर्थकही आक्रमक झालेत। कीर्तनकार असणारे संग्राम बापू भंडारेंनी थेट नथुरामाचा उदो करत बाळासाहेब थोरातांना धमकी दिल्यानं हा वाद चांगलाच तापलेला। पण आता पुन्हा एकदा संग्राम भंडारेंनी थोरातांना धमकी वजा इशारा दिलाय। त्यामुळे हा वाद आता कोणतं नवं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।